सर्वप्रथम आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो। त्यानंतर माझे जसे या क्षेत्रात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल वारंवार भेटणारे आरक्षण मिळावा ही त्यांची जी अतिशय तीव्र इच्छा होती, ते आज आपल्यात नाहीत। ते कैलासवासी शशिकांत पवार साहेब यांनाही अभिवादन करतो। अखिल मराठा फेडरेशन आयोजित अखिल मराठा महासंमेलन आयोजित केलेलं आहे। या संमेलनासाठी उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष सुरेशराव सुर्वे साहेब, सन्माननीय सुरेश आवरे साहेब, सन्माननीय उमेशराव भुजबळराव, सन्माननीय संतोष घाग, सन्माननीय रवींद्र माने, सन्माननीय जयसिंगराव पवार, सन्माननीय अरुण पवार, सन्माननीय दिलीपदादा जगताप, सन्माननीय बाळ माने, या मंचकावर बसलेले अन्य मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्र, अखिल मराठा फेडरेशन आयोजित हा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे। मला या मेळाव्यामध्ये यावं, सहभागी व्हावं असं आमंत्रण मिळालं आणि मराठा समाजाचं हे महाअधिवेशन आहे आणि त्यामुळे या संमेलनाला आपण जावं म्हणून मी 1 तास उशिरा या ठिकाणी आलो। त्याबद्दल माफी असावी, कारण मी उशिरा येणाऱ्यापैकी नाही आहे, पण हेलिकॉप्टर आपलं विमानतळ सुरू नाही आहे, परवानगी देत नाही, मग दुसऱ्या ठिकाणी लँड करून मी या ठिकाणी पोचलो आहे। तरी पण नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माफी मागतो। आता मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज आपण दैवत मानतो आणि महाराजांपासून बोध घेऊन अनेक गोष्टी आत्मसात करून आपण आता आपल्या जीवनात वावरतो। माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांची मी भाषणं काळजीपूर्वक ऐकली। आज माझं असं म्हणणं आहे, मराठा समाजाने आज आपण कुठे उभे आहोत याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। सर्व क्षेत्रात, सर्व उद्योग असो, शेती असो, शेती उद्योग असो, किंवा अधिकारी वर्गात म्हणा, राजकारणात म्हणा, आपला समाज कुठे आहे? अधिवेशना अगोदर 1-2-3 महिने याचा शोध लावावा आणि एक पुस्तक अधिवेशनाच्या अगोदर सर्व सदस्यांना द्यावं की त्यांना कळलं पाहिजे आपण कुठे आहोत। छत्रपती शिवाजी महाराज 1630 साली जन्माला आले आणि 1600 म्हणजे वयाच्या 55 वर्षी ते आपल्यातून गेले। महाराजांनी 15 वर्ष ते 45 वर्षापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। वयाच्या 15 वर्षापासून सुरुवात केली। निर्धार निश्चय करावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी आपण घोषणा देतो आणि महाराजांनी ते शक्य करून दाखवलं। आपल्या जीवनात अशी घोषणा देणं, कार्यान्वित करणं ही प्रक्रिया आपण कितपत करतो? आपण किती महत्त्वाकांक्षा बाळगतो आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत, परिश्रम आणि बुद्धिमत्तेचा वापर करतो आणि यशस्वी होतो। मुद्दाम काही आकडेवारी तुम्हाला देणार आहे, पहा तरी आपण मराठे, कुठलाही मराठा असला तर फार जोरात असतो, मी मराठा, उत्पन्न किती गप्प बसतो, करता काय अजिबात उत्तर देत नाही, दुसरीकडेच पाहतो, अशी परिस्थिती आहे। बांधवांनो, महाराष्ट्राची लोकसंख्या 15 कोटीच्या घरात आहे, 15 कोटी। या 15 कोटीमध्ये आपण 30% आहोत। मराठा किती? 30%।
म्हणजे 4-4.5 कोटीच्या जवळपास आहोत. याच्यामध्ये दारिद्र्यरेषेखाली किती संख्या आपली? 22%. 22% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, गरिबीत आहेत. मग एवढ्या वर्षात महाराजांचा काळ आणि त्यानंतर त्यांनी जे काम केलं, कार्य केलं, महाराष्ट्र घडवला, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, एक लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं, त्या महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा कुठे आहे? 22% दारिद्र्यरेषेत आहे. याचा राग यायला पाहिजे, चीड यायला पाहिजे. आम्ही कुठे कमी पडलो? महाराज यशस्वी झाले तेव्हाच्या मावळ्यांनी महाराजांना यशस्वी केलं. आताचे मावळे त्या विचाराचे, ते प्रवृत्तीचे, आपला एक मराठा पुढे जात असेल, साथ करायला येतात का सोबत? निदान वैचारिक मत तरी मांडतात त्याच्या बाजूने, सहकार्य सोडत. मग आपण आज महाअधिवेशन शब्द मराठीतले आपण सगळे विशेषण वापरतो, महाअधिवेशन. पण महाअधिवेशन साध्य करायचं आहे, ते काही निर्णय इथे व्हायला पाहिजे. तो काय साध्य करायचं? चला पुढचं अधिवेशन 1 वर्षानंतर आहे ना, हा अजेंडा आहे, हे करणं आवश्यक आहे. आज तुम्हाला मुद्दाम एक आकडेवारी मी आत्ता फोनवरून मागवली. राज्य सरकारी यंत्रणेतर उच्चभ्रू वर्गात मराठा प्रतिनिधित्व IAS मध्ये 60%, 7% बनली. कुठे होता? 60%, 7. इथे माझी काही आहेत साहेब, मुद्दा मी सांगतोय. तुम्ही इन्कम टॅक्समध्ये होतात कमिशनर म्हणून, मी क्लार्कमध्ये होतो, IT मध्ये होतो 13 वर्ष. IPS मध्ये 15% फक्त, 15%. लोकसंख्या 30%. आणि आपण ह्याच्यामध्ये फक्त जे मराठी संख्या आहे 15 कोटी, त्याच्यात 15% आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शैक्षणिक संस्था, महामंडळे, आयुक्तासह इतर निमसरकारी आस्थापने मराठा समाजाचे प्रतिनिधित्व 13%. 13%. काय करायचं ते ठरवा. काय करायचं मी वाढण्यासाठी? आज कुपोषित बालकांची संख्या ना इथली माहीत ना, सिंधुदुर्गात 111 कुटुंब आहेत, त्यात मुलं कुपोषित आहेत 111. त्यामध्ये मराठ्याची का असावी? मराठे एवढे वर्ष संयुक्त महाराष्ट्र झाला, मराठ्यांचा महाराष्ट्र मराठ्यांना मिळाला, पण मराठा तिथे कुठे आहे आज? आजही कुपोषित बालका आमच्या मराठ्यांची निपजावीत. बांधून एकच वाक्य सांगतो, मूळ विषयाकडे येतो. देशाचा बजेट, देशाचा, भारत देशाचा 47 लाख करोड, 47 लाख करोड बजेट आहे. यामध्ये महाराष्ट्र, मुख्यतः मुंबई, 34% हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. 34%. जोरात टाळ्या वाजवा, मग पुढचं वाक्य बोलतो. त्यात मराठी टक्का किती असावा उत्पन्नात? या 1%. आता वाजवा टाळ्या. मला कळत नाही का नाही आपण प्रयत्न करत. जे आता उद्योजक मोठे मोठे दिसतात ना, तो अंबानी असोत, अदानी असोत, महिंद्रा असोत, या महाराष्ट्रात येताना का त्यांनी पैसे आणले का हो? आणले. धीरूभाई अंबानीची गोष्ट सांगतो मी, त्यांचं आत्मचरित्र वाचलं. धीरूभाई अंबानी हे आपल्या जवानीमध्ये जकार्ता, दुसरा देश आहे, त्यामध्ये नोकरीला होते. मसाल्याच्या दुकानात पुड्या बांधायला नोकरीला, स्वतःचं दुकान नाही. मग त्यांना असं वाटलं किती वर्ष मी नोकरी करणार. मध्ये रजेवर यायचे ते गुजरातमध्ये जायला, मुंबई टू गुजरात, मुंबईत यायचे. मुंबईत ते काही पदार्थ घ्यायचे, गुजरातमध्ये जाऊन विकायचे. परत जाताना गुजरातचे काही पदार्थ घ्यायचे, मुंबईत विकायचे आणि मग जकार्ताला जायचे. असं करत करत 1975 साल आलं. 1975 साली त्यांनी ही कंपनी रिलायन्स जन्माला आणली. भांडवल त्याचं झालं 1500 कोटी.
रिलायन्स कर्ज काढून 1500 कोटी कॅपिटल त्या कंपनीचं. धीरूभाई 2003 साली गेले. किती कॅपिटल असेल? मुलांना काय सोडून गेले? 63,000 करोड. सांगा, हे पैसे इथेच मिळवले ना, इथेच कमावले ना. SSC नापास, नॉन मॅट्रिक होते ते, SSC पण नव्हते. त्यांना शक्य झालं, आमच्या लोकांना नाही. आमचे लोक गावी जातात चाकरमानी. जाताना घरातल्या लोकांना गोड काहीतरी घेऊन जातात, नाही तर कांदे बटाटे पूर्वी न्यायचे, आता ते पण नाही. पण काहीतरी व्यवसाय, मुंबईच्या काही गोष्टी न्याव्या, तिकडे विकाव्या, तिथून पैसे कमवावे, घरासाठी वापरावे. एक सण मुंबई, मी मुख्यमंत्री होतो आणि एक सर्वे केला मी, कुठल्या भागात मुंबईच्या मराठी माणूस आहे, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये मराठी माणूस काम करतो आणि त्यांचं उत्पन्न काय आहे. मुंबईत 2 रूम किचन घ्यायचं असेल 3.5 कोटीच्या खाली नाही. 1 रूम किचन 80 लाख ते 1 कोटी. 1 रूम किचन. मराठी माणूस कुठे चालला मुंबईच्या? हो, दहिसर, वसई, तिकडे डोंबिवलीच्या पुढेच लालबाग, परळ विकून तिकडे. याचं कोणाला अपमानच वाटत नाही. हो, अपमानच नाही. आम्ही लांब काढतो. गावी जाताना एसटीनं कोणी विचारलं, काय हो कुठे? मुंबई. राहतो कुठे विचारला तर वसई. मुंबईतून वसई किती लांब आहे? हो, बांधवून आपण या तुमच्या कार्यक्रमात, सर माफ कर, मी कुठे टीका करायला आलो नाही. मला फक्त बोलायचं आहे, माझं मत. मी मराठा समाजात जन्माला आलो, मला वाटतं मी काहीतरी योगदान द्यावं, करावं म्हणून प्रयत्न. मी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मला कॅबिनेटमध्ये माझी नेमणूक झाली चेअरमन म्हणून. बाहेर आल्यानंतर मीडियाने मला विचारलं, साहेब तुमचं काय म्हणणं आहे तुमचं? मी बोललो, मी काही झालं तर अध्यक्षपद मिळालं आहे ना, मराठ्यांना आरक्षण देणारच, पहिल्या दिवशी सांगितलं. त्यानंतर 6 महिने महाराष्ट्र फिरलो मी. मलाही उत्तर देता येतं, माझं कोणी मंत्रिपद काढून घेतलं नव्हतं. बोललं त्या मराठा समाज जन्म झाला, मी हे करणार, सोडणार नाही. किती विरोध झाला, नाही ऐकलं. उद्या कॅबिनेट आहे, उद्या ते येणार प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर. आदल्याशी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मी गावी होतो कणकवलीला. फोन आला, साहेब कुठे आहात? मी बोललो, साहेब मी कणकवलीला आहे. साहेब या लगेच, उद्या कॅबिनेट आहे. मी बोललो, रात्री पण पोचेन. नाही साहेब, त्या सन्माननीय भुजबळ साहेबांनी हा प्रस्ताव आणू नये म्हणून पत्र दिलं आहे. मला साहेब असं करू नका, मी सकाळी येतो, भेटतो, मी तुम्हाला ब्रीफ करतो, समजावून सांगतो कसं योग्य आहे. ठीक आहे. सकाळी गेलो, त्यांना ब्रीफ केलं. बोला साहेब कॅबिनेट म्हणून विड्रॉ करू नका. मी भुजबळांना समजावलं. भुजबळांना फोन केला, साहेब अमुक अमुक आपला जो कॉन्फरन्स हॉल आहे तिथे या, हो, तुमचे कोण लॉयर आहेत, वकील आहेत, सगळ्यांना घेऊन या आणि मी येतो. आणि भेटलो भुजबळांना. मला भुजबळ साहेब, यामध्ये आम्ही अन्य जाती धर्माचं कोणाचं आरक्षण घेतो आहे, कोणाचं घेतलं आहे? बोला तुम्ही खालून दुसरा पॅराग्राफ वाचा. मी स्पष्ट याच्यामध्ये म्हणालो होतो, आम्हाला कुठल्या जाती धर्माचं आरक्षण नको. घटनेच्या 14(4) आणि 15(4) प्रमाणे आम्हाला मागास वर्ग म्हणून, जात नाही, मागास वर्ग म्हणून, आर्थिक मागास, त्यांना 16% आरक्षण देण्यात. मी बोललो का, म्हणालो का आहे घेतलं कोणाचं? नाही. मग तुम्ही का अडवता? असं आहे नक्की. बरं प्रस्तावात आहे, वाचा. ठीक आहे. असा तो प्रस्ताव पास. कॅबिनेटमध्ये बहुतांशी तेव्हा मराठा होते साहेब, बहुतांशी. सगळ्याला आदल्या दिवशी फोन केला, नावं घेत नाही. उद्या प्रस्ताव येतोय, पाठिंबा द्या. हो साहेब, हो साहेब सगळ्यांना म्हण. आणि मग चर्चा जेव्हा झाली ना, सुरू झाली, तेव्हा मी एकेका चेहरे बघतोय. एक बोलेल, दुसरा बोलतो, तिसरा. विरोधातले 1-2 जण बोलले, आणि कोण बोलले? मी पाहिलं कोणी बोलत नाही. तेव्हा मी समजलं की मी मुख्यमंत्री आहे. मी नव्हतो, मी रेवणू मिस्टर. पण तसंच मी वागणूक दाखवली. विला CS पुढचा विषय पुकारा, हा पास. मीच सांगितलं पास. मुख्यमंत्री गप्पच होते. बस हाच सांगा. आपण म्हणतो शिवाजी महाराज जगात एक आक्रमक, शूर, पराक्रमी, मुत्सद्दी नेते होते आमचे. आम्ही दैवत मानतो.
मग त्यांच्या स्वभावातले काही गुण आपण आत्मसात का नाही केले? कुठे गेला तो रग, कुठे गेलं ते धाडस, कुठे गेला तो पराक्रम? कशात तरी दाखवू द्या, नोकरीत दाखवा, उद्योगात दाखवा, शेतीमध्ये दाखवा. शेतीच्या बाय प्रोडक्ट म्हणजे शेतीच करायला पाहिजे असं नाही. शेती करून बाय प्रोडक्ट करू शकतो. आंबा असाच विकला 5 रुपयाला जातो देवगडचा आंबा, पण तोच आंबा सुरतवाले आपल्या प्रोसेसिंग करून पॅकिंग करतात. एक पॅकिंगला 15 रुपये लागतात. 15 आंब्याचे 5 रुपये, 15 आणि 5 20. ट्रान्सपोर्ट करायला 2 रुपये, 22 विकतात 45 रुपयाला एक आंबा. किती प्रॉफिट आहे हो? पिकवणाऱ्याला 5 रुपये आणि जो फॅक्टरी लावतो त्याला 22 रुपये. सांगा, हे असे आपण अभ्यास का नाही करत? वेगवेगळे आहे. परवा मी विमानात चाललो होतो दिल्लीला, मला भूक लागली थोडी. मी बोललो मॅडम कुछ एरोस्टेलला सांगितलं मला खायला असेल तर द्या. त्याने आणून दिलं. वेफर होते. म्हणलं काय काय वेफर? हे राईस का वेफर? मी पहिल्यांदाच ऐकलं. तांदळापासून वेफर बनवली. आपण कोकणात कोणतरी प्रयोग करतो का? आज नाचणी सर्वत्र खाता येतो. कोकणी म्हणून नाचणी भाकरी नाही, तांदळाचीच भाकरी पाहिजे. पण नाचणीला काय किंमत आली आहे? नाचणीची शेती करा, बाय प्रोडक्ट करा, पैसा मिळतो. आणि मग ह्या मुंबईच्या उत्पन्नामध्ये आपण 1% नाही. मुंबईला मी सिंधू, रत्नागिरी, कोकण महोत्सव चालू केले का? लोकांना धंदा शिकावा, स्टॉल लावावे, उद्या मोठी स्टोअर व्हावीत, मोठमोठे फॅक्टरी व्हावे, उत्पादन करावे. म्हणून आम्ही मुंबईत पण ते पण सुरू केलं. मराठी माणसांनी नुसतं ऐकू नका हो, अनुकरण करा. ऐकू नका. ते स्त्री असो पुरुष असो. मी MSME मंत्री होतो. मी सिंधू रत्नागिरीमध्ये आमचे अधिकारी 72 अधिकारी आणून मार्गदर्शना पाठवलं. वेगळ्या उद्योगाची ओळख सांगा, काय लागतं सांगा, त्यांना कुठून भांडवल देणार ते सांगा. सगळं करूनही 10 ॲप्लिकेशन आली. हजारो लोकांना पुरुष महिला मार्गदर्शन 10 आली. मी आसामला गेलो मंत्री म्हणून. तिथे माझं व्याख्यान होतं. तिथे माझं व्याख्यान झालं तर काही महिला आल्या आणि माझ्या टेबलावर परफ्यूमच्या बाटल्या ठेवल्या. मेला मैडम ये क्या है? सर ये परफ्यूम है. बोले इधर मेरे पास क्यों लाया? नहीं बताने आया. हम परफ्यूम लेमन ट्री गवती चहापासून बनवले आहेत परफ्यूम आणि एक्सपोर्ट करतो. किती कंपन्या आहेत? 300. मला बरं वाटलं. बोला हे आपल्याकडे पण सुरू करू. मी काही बांबू आणि गवती चहाची रोपं तिथून आणले, सिंधुदुर्गात वाटले. कोणी लावली की नाही आहेत मला माहीत नाही. का आपला उत्साह आहे हो. कसं आम्ही उद्योजक बनणार? बोलून होतं का? बना. असे कसे होतील? त्यांना लागते पैसा. मी सिंधुदुर्ग बँकेला सांगून ठेवले, जे उद्योजक व्हायला येतील तू कर्ज दे, कमी पडलं मी दुसऱ्या बँकेतून तुला लोन देतो. पण द्यायचं. तुम्ही माणगाव खोऱ्यात जा कधीतरी. माणगाव खोरं सिंधुदुर्गातलं सावंतवाडीच्या बाजू शेकडोनी पोएट्री आहेत. मी त्यांना 7-8 वर्षापूर्वी पिंजरे आणि पहिला लॉट कोंबडीचा दिला पहिला. आणि मग त्यांच्या प्रत्येक लॉट मागे हप्ता कापून जायचा. आज हजारोच्या पेक्षा जास्त पोएट्री आहेत. सिंधुदुर्गाचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न रत्नागिरीपेक्षा साहेब जास्त आहे. रत्नागिरीपेक्षा बघा. सिंधुदुर्गाचं जास्त बोललं 2-3 दीडच टाळ्या पडल्या. पण बघा मी इथे नको नाही. मी सांगेन ना इथल्या रत्नागिरी बँकेला पुढे या, पुढे यायला पाहिजे. वेगळे व्यवसाय आहेत, उद्योजक. शिक्षणाबद्दल मराठा समाज काय करणार? IAS IPS संख्या सांगितली. चला समाजातर्फे प्रशिक्षण वर्ग ठेवा, देऊ त्यांची आपण. प्रोफेसर येतील त्यांना पैसे. मराठा समाजाची मुलं येऊ दे. शिकल्यानंतर IAS IPS साठी काय करावं लागतं, अभ्यास कसा करावा लागतो, IAS झाल्यावर पगार किती असतो, रुबाब कसा असतो,
बंगला गाडी सगळं येतं दारादारासमोर, त्याला अट्रॅक्शन वाटू दे. अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे. तो अट्रॅक्शन नाही तर मुलगा शिकतोय, मुली शिकते, शिकले कधी येतात, आई मी ग्रॅज्युएट झाले. हो का, छान. अरे छान काय, त्याचं कौतुक करा, त्याशी चांगलं गोड जेवण द्या, त्यांना वाटू देव खरंच मी एवढी असे उत्साहाचे प्रसंग जीवनात यावे असतील तर आपणच परिस्थिती निर्माण करा. शेजाऱ्याचा मुलगा समजा मेरिट लिस्टमध्ये आला, सगळे मराठेच राहतात एक एक वाडीत गावात, किती जाऊन जाऊन अभिनंदन करतात. तो चर्चा कसा काय मेरिटमध्ये आला, काय केलं त्यांनी, वशिला तर नाही लावला. अरे तुम्हाला काय करायचं, जा नुसतं अभिनंदन करा ना. बांधवण ह्या काही गुणात्मक बदल करा तरच प्रगतीचे रस्ते. नुसता मराठा अभिमान बाळगू नका. आता खरंच सांगतो, नुसतं मराठा म्हणून आता लग्न कार्य पण जमत नाही. हां सांगा, आपल्या इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपल्या मुली शेतकरी म्हणून इथे स्थानिक राहतो म्हणून किती तयार होता तो लग्नाला. मला सगळं डिटेल आहे, पण मला तिथे शिरायचं नाही. पण तुम्ही त्यासाठी सक्षम होण्यासाठी आवडीनिवडी बघा, आवडीनिवडी बघा. मी मुंबईच्या ज्वेलरीचं दुकानं आणि तिथे होणारा खप याची माहिती काढली. मला थोडी बजेटचं अभ्यास करायची नेहमी सवय आहे. मी काय माया कुठल्या ह्याच्यासाठी नाही. बांधवण 3 नंतर ज्वेलरी बाजार एपीएमसी रोड या ठिकाणची ज्वेलरी मॅक्झिमम दुकान आहेत मुंबईची. तिथे आतमध्ये शिरायला जागा नसते. त्या ठिकाणी आतमध्ये जाल बोला, एकतरी मराठी बोलताना पाहूया का, एकही दिसणार नाही. मारवाडी आणि गुजराती आणि पंजाबी नाही. महाराष्ट्राच्या श्रीमंतीमध्ये नाही बन. आपण नुसते मानाने मोठे मराठी, महाराष्ट्रात मुंबई आमची राजधानी एवढंच स्लोगन देऊ शकतो. पण मुंबईत तुमचं काय बोललं तर उत्तर मिळत नाही. करा प्रयत्न. मी एक तुमचं उत्तम उदाहरण आहे. बांधवांनो, भगिनीनो आणि मित्र, माझे वडील मिलमध्ये कामाला होते, रिटायर होऊन गेले आजारी पडल्यामुळे. मी 4थीत होतो. बांद्राला राहायचो हाऊसिंग बोर्डमध्ये. वडिलांनी ते सगळं सोडलं, गावी आले. आम्हाला आईला सांगितलं याला मामांकडे ठेव. मी चेंबूरला राहायचो मुंबईत. मी 15 वर्षापासून मुंबईत वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळे व्यवसाय. एकदा तर मी एक व्यवसाय सुरू केला, दारू बिरू नाही, चांगले व्यवसाय. माझे आत्या आले सावंत, घरी आले, मला म्हणाले काय सुरू केलं आहेस तू. म्हटलं काका काय नाही सुरू केलं आहे, चिकन शॉप काढलं आहे मी. अरे मराठे काय कोंबडी विकतात काय. अरे मग मराठ्याने करावं काय. मी म्हटलं काका मला महिन्याला, त्यावेळेला 81ची गोष्ट सांगतो, 81, महिन्याला 64,000 रुपये मिळायचे. 64. आठवड्याला 16,000 रुपये मिळायचे खर्च जाऊन. हा ना व्यवसाय. आणि इन्कम टॅक्समध्ये पगार किती होतो, मी क्लार्क होतो, 1500. करायची का हो. म्हणून मी रागाने सोडली नोकरी आणि इलेक्शनला उभा आहे. कोण एवढं धाडं. वडील बोलायचे बंद झाले. 1-2 महिने झाले. मग एक दिवशी गोड स्वीट बी आणून दिलं. हे कोंबडीच्या दुकान मिळालं, पैशातून आणलं. मला नको, मला खावं लागेल. तुम्हाला केलं पाहिजे. काय नाही व्यवसाय केला मुंबईत. 91ला मी चेंबूर हॉटेल काढलं ग्रेड 1. आता म्हणजे गोव्याला 2 हॉटेल आहेत. आता 3रं 5 स्टार गोव्याला येत आहे. एक काम माझे मोठेपणा नाही सांगत, शक्य आहे, अशक्य काय नाही आहे, शक्य आहे. पण प्रयत्नच नाही करायचं, नाही करायचा प्रयत्न. माझ्या डाया उद्योगात अनेक माझे मित्र उद्योजक आज इथे पण बसले आहेत. त्यांनी मला पाहिलं. काय बाळ बरोबर ना, त्यातलं आहे. पण अनुकरण कधी करणार. मी तुम्हाला एक वयाच्या 15 वर्षात शिवसेनेत गेलो. शिवसेनेत जन्म झाला 1966 आणि तेव्हापासून आतापर्यंत 16 तास काम करतो मी. 16 तास. आठवड्यातून 2 दिवस फक्त व्यवसाय. प्रत्येक व्यवसाय एक सगळ्या प्रकारचे व्यवसाय, सगळ्या. टेम्पो, टॅक्सी, आता फिश एक्सपोर्ट, हॉस्पिटल, कॉलेज. सर कुठलाही व्यवसाय नाही असं नाही. का करतोय.
माझ्या घरची गरज, मुलांनी परदेशात शिकावं, निलेश नितेश दोन्ही परदेशात शिकले. आपलं घर चांगलं चालावं आणि आपलं घर प्रगतीकडे वाटचाल करून मानाचं स्थान मिळावं, हे प्रयत्नशील माणसंच करू शकतात. आपल्यामधलं द्वेष एकमेकाचा काढून टाका साहेब, हे पहिलं सांगा. फार द्वेष आहे मराठ्यांचं करतात. मराठी राजकारणात किती आहो, कुठे आहेत? एखादा गेला तिथपर्यंत मराठेच खाली खेचतात. मराठेच, मी नाव काय सांगणार, कारण मी राजकारणात आहे. आपल्या प्रयत्नाने कष्टाने मेहनतीने एखादं पद मिळवलं तर त्यांना खाली आणायला मराठेच असतात. मी काही त्यांना दोष देत नाही, स्वभावात आहे, काय करणार. किती माणसाला विरोध करू मी, तरी एवढा विरोध करत 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 हे 11वं पद आहे. राजकारणात एवढी पदं कोणाला नाही मिळत, नाही मिळत. 11. पण त्या पदातून माझा देश, माझं राज्य, माझा धर्म आणि माझी जात याच्यासाठी माझं जीवनात काम करावं, हा माझा निर्धार आहे. मी त्याच्यात तडजोड नाही करत, नाही तडजोड. आणि भीती नावाची आपल्यात गोष्टच नाही. कोणाला घाबरायचं? मी चांगलं काम करतो, वाईट काम तर करत नाही कोणतं, कोणी सांग. आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, फार वेळ झाला आहे. तुम्ही म्हणाल राणे हे सांगायला आले होते का? नाही, मला कोणाला दुखवायचं नाही. पण आपलं हे फेडरेशन आहे साहेब, संघ आहे. तुम्ही 50 फेडरेशनच्या माणसांना बोलवा, एक अजेंडा ठरवा. बस शिक्षणासाठी आपल्या फेडरेशनने काय करावं. IAS IPS मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि उद्योगात आपण काय मदत करू शकतो फेडरेशन म्हणून. शिक्षणात काय करावं. एखादा गरीब मुलगा आहे, त्याला परदेशात जायचं आहे, हुशार आहे, फेडरेशन काय करणार आहे. या सगळ्याचा विचार करून फेडरेशन चालवावी. हो साहेब, मी या माझ्या वयात मी अनेक संघ, फेडरेशन, संघटना मी पाहिल्या. वाईट वाटून मंचकावरी लोकांनी घेऊ नये. कोकणातले संघ आणि संघटना असतात ना, त्या पत्नीलाच माहीत असतं, कारण आपल्या घरावर बोर्ड असतो, या संस्थेचा सेक्रेटरी, हा अध्यक्ष, बायकोच वाचते, बाकी कोणालाच माहीत नसतं. खरं आहे बा, हसतात सगळे वरून खाली. नाही हो, कामाने कर्तृत्वाने कीर्तिमान व्हावं, या मताचं आहे. कीर्तिमान हो, फार स्कोप आहे या जगात, फार स्कोप आहे. अहो, धीरूभाई अंबानी दुकानात काम करणारा माणूस या देशातील सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ शकतो, तर आपल्यातलं काही लाखात करोडोमध्ये नाही जाऊ शकत. प्रयत्न कर. पुढच्या वेळा जर आलो मी, तर मला नक्कीच इथून एक आढावा सांगावं साहेब. नुसतं नावं गेलेल्या आलेल्यांची नको, पुरस्कार मिळाल्याची. या मुलांनी मेहनतीने हे शिकले, इथे वर्कशॉप काढला, फॅक्टरी टाकली, आणि एवढं इन्कम आहे उलाढाल, त्याची 5 कोटीची आहे, 25 कोटीची आहे, अशी असते. अपना बँक म्हणून पुण्याला एक अपना बँक, त्यांच्या वार्षिक संमेलनाला मी जातो. बाळासाहेब अनसकर त्याचे अध्यक्ष आहेत. ते मला बोलवते, काय सांगतात, या मुलांनी 5 कोटी कर्ज या व्यवसायासाठी घेतलं, त्याला 3 वर्ष झाली, आज त्याचं कॅपिटल 20 कोटी झालं. ऐकायला बरं वाटतं. 5 वर या माणसाला आम्ही कर्ज 50 कोटी दिला, त्याने अमुक उद्योग टाकला, हा 300 कोटीचा ॲसेट त्या कंपनीचा आहे बघा. आणि त्यांचीच नावं असतात, ते त्यालाच पुरस्कार देतात. आपण असं काहीतरी करूया ना. चला 10 कोटीची हे दिली, उलाढाल केली, प्रॉफिट मिळवलं, तर त्याला हा पुरस्कार, सन्मानाचा पुरस्कार करूया ना आपण. थोडी शील्डला पैसे जातील, करूया. नाही तर मराठ्यांना काय कमी तोंडानी. कोणी राग मानू नका, माझी शैली आहे बोलत. नाही तर म्हणते राणे आले आणि असं नाही. मी पाहतो ना, मी ते तुमच्यातलाच आहे हो. रोज सकाळ त्यांना आणि फार बोलतो मी. हे आमच्या सवंगड्यांना माहिती आहे. बरं, प्रगती करा. राजकारणाचं कुठे तुमचं नाव घेतल्यावर माणूस समोरचे थांबले पाहिजेत, असं काम आणि कार्य कर्तृत्व थांबलं.
सांगा आज महाराष्ट्रात देशात नारायण राणे असा जाऊ दे, लोकसभेत जाऊ दे, इथून लांबून ते म्हणतात राणेची जार आहे, राणेची जार. का आपण दाखवलं महाराष्ट्राचा खासदार कसा असतो, मंत्री कसा असतो. अहो राष्ट्रपती, पंतप्रधान, फायनान्स मिनिस्टर सगळ्यांनी 2 वर्षापूर्वीच्या बजेटमध्ये माझ्या खात्याचा, माझा नावाचा उल्लेख केला. नावाचा अशक्य काही नाही, शक्य. महिलांनी पण कोणालाही अडचण आली उद्योग व्यवसायात हक्काने हाक मारा, ओ म्हणून तुम्हाला मदतीला मी तयार आहे. हक्क त्याच्यामध्ये काही लाजायचं हे करायचं काय नाही. शेवटी व्यवसाय. एक मी सिंधुदुर्गात महिलांसाठी सांगेन, महिला उद्योग म्हणून सुरू केला आहे. 15-1 वर्ष झाली. महिला उद्योग 7 एकरमध्ये महिलांचे उद्योग चालतात. त्याच्यामध्ये बचत गट असला तरी त्यांचा माल घेतो, तो माल प्रोसेसिंग करतो, पॅकिंग करतो आणि मार्केटिंग आम्ही करतो. तसंच आम्ही त्या ठिकाणी 22 प्रोडक्ट काढतो. हळदीपासून, आवळ्यापासून, आंबा, काजू, नारळ, कोकम सगळ्यांपासून त्याची पण पॅकिंग मार्केटिंग करून तिथे विकतो. आता इथे पण बघतोय मी जागा इथल्या महिलांसाठी, तेही आपण करू, पण इंडिव्हिज्युअल करू शकता. आवळा काय हो, शेवग्याच्या शेंगाला झाडाला किती महत्त्व आले. तुम्ही जा नर्सरी उद्योग किती जण करता माहीत नाही. मला तर वेळ आहे, मी मुंबईहून पुण्याला जातो, नर्सरी गुप्ता नावाची वेगवेगळी झाडं पाहिलं. आता एक परदेशात जपानमध्ये आंबा तयार झाला आहे, त्याचं वजन 850-900 ग्राम असतं. तो आंबा ते लोक बर्थडेला बॉक्समध्ये पॅक करतात, एक आंबा, आणि तो ज्याचं बर्थडे त्याला देतात. आता मला सांगा आंब्याची किंमत काय असेल? 1.25 लाख. 1.25 लाख असा आंबा त्यांनी बनवला. मग ते झाड मी बोललो कुठे मिळेल? तर गुजरात आणि आपल्या बॉर्डरवर एक पारशी माणूस आहे, त्याने ते झाडचं उत्पन्न तिथे सुरू करतोय. तर मला आता पाहायला जायचं आहे. हे पाहिल्याशिवाय कसं कळेल हो, कसं कळेल? परवा एक माझ्या नर्सरी मला जो झाडं आणून देतो तो जाधव नावाचा मुलगा आहे, त्याने मला एक झाड आणून दिलं. मला डायबिटीस आहे, त्याने आणून दिलं. मला दादा टेरिसवर ठेवा आणि याचं पान सकाळी एक धुवून तुम्ही एक पान सकाळी खा ब्रश केल्यानं. मी आता 4-5 दिवस सुरू केले. पण डायबिटीस जाणारं झाड सांगा मला. आणि आता ते कुंडीतून लोक लावायला लागले. ते जाऊ देव, स्टोअरमध्ये जाता महिला मोठ्या, आणि तुम्ही कधी जात असाल तिकडे बांबूचं झाड असतं. मी एक दिवशी असाच गेले का मोठ्या स्टोअरमध्ये, मी थोडं खरेदी केलं आणि मिळलं हे त्याच्या जिथे तो कॅशियर होता तिथे एक झाड होतं बांबूचं, एक ग्लासमध्ये ते बांबू लावलं. मी म्हणलं हे क्या प्राईज आहे? तर मला तो 1,500. 100 रुपयाचा ग्लास नसेल हो, आणि ते बांबूची रोपं 1,500. मतलब कैसे क्यों? सर ये गुडविल है, ये घर में रखेंगे तो आपको प्रगति हो जाएगी. आता काय आपल्याला उल्लू बनवतात. किती लोक घेतात, मी पण घेतलं त्यांच्याबरोबर. आणि रोज त्या झाडाकडे बघा पाहायचो की बघूया तरी काय का होत आहे. ते अजून इफेक्ट नाही. आज मिसेस हसायला लागली, हे तुम्हाला कोणी सांगितलं? मला सगळेच म्हणतात. पण मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. व्यवसाय करायला अक्कल लागते की नाही? चायनीज लोकांनी काढलं ते, आणि आपण काही ना, आपण नाही घेतली. 5-50 लोक तर रोज घेत आहेत ना. 50 जरी झाडं गेली गुणिले 1,500 करा, रोजचा गल्ला येतो. अशा अनेक गोष्टी आहेत. शिकला पाहिजे हो, फिरला पाहिजे, पाहिला पाहिजे, आणि त्याचं कार्यान्वित करायला पाहिजे. बुद्धी असो, विचार असो, चांगले संकल्प असो, ऐकले ना ते आत्मसात करा आणि कार्यान्वित करा, करायला प्रयत्न करा. प्रगती लांब नाही, लांब नाही. मराठा समाज या देशातील, या राज्यातील आर्थिक सबळ असा समाज आहे. अभिमानाने बोलता यावं अशी परिस्थिती तुम्ही सर्वांनी निर्माण करावी असं मला वाटतं. भविष्यात दारिद्र्याखाली एक पण कुटुंब रत्नागिरीत असता कामा नये. सिंधुदुर्गात तर आम्ही 111 कुटुंब आहेत, ते आम्ही करूच लवकर हे संपू. पण इथे प्रयत्न करा. मराठी माणसाला दुसरा श्रीमंत झाला मराठा समाजाला आवडत नाही, मला आवडतो. मी सत्कार करीन तुमचं. आजचं उत्पन्न सांगा, वर्षानंतर
लक्षावधी झालात, करोडोपती चांगल्या मार्गाने झालात, आपण इथे सत्कार करू, सत्कार. बाकी सत्कार बंद. नाही सॉरी आहे, तुमची संघटना असोत. फार बोललो असं मला वाटतं, परत जायचं आहे, टेक ऑफ घ्यायचं आहे. पण तुम्हाला मी एक सगळं सांगितलं. चला उद्योगाचा अभ्यास करा. सर तुम्ही वेगळ्या क्षेत्रातून आला, उद्योग व्यवसाय आहे, शेती उद्योगातून बाय प्रोडक्ट काय काढता येईल, उद्योग काय करते त्याचं मार्गदर्शन करा. लोकांची गरजा असलेले उद्योग, त्याची लोक आपण माल बनवला तर लगेच घेतला जाईल असं काहीतरी करा. अशा उद्योगाचा मार्गदर्शन करा. त्याला काय लागते, जागा लागते, स्ट्रक्चरला एवढे पैसे लागतात, साधन सामुग्री एवढे लागतात, याचा एक तक्ता तयार करा, द्या. काही लोक बँकेत जाऊन कर्ज काढून सुरू करतील. नाहीतर दिवसा काय काम करतात, काय नाही, या ऑफिसवर त्या ऑफिसवर, या हॉटेलच्या बाहेर न त्या हॉटेलच्या बाहेर चर्चा. कोणी नवीन गाडी घेतली, पैसे कुठून आणले वगैरे चर्चा. पण आपण म्हणत नाही बा आपल्या रत्नागिरी एक मर्सिडीज आल्या, चला अभिनंदन करूया. कोण करत नाही. असो, आपल्या सर्वांना भेटून मला फार बरं वाटलं, आनंद वाटला. फार जुनी जाणती वेगळ्या क्षेत्रातील हे मान्यवर मला भेटले. तुम्ही बोलवलं नसतं, मी आलो नसतं तर भेट झाली नसती. त्यात आणि तुम्ही सर्वजण जे काय ऐकलात ना त्याचं काहीतरी करा. माझा जो काय अनुभव आहे, तजुर्बा आहे, त्यातूनच मी शिकलो. मला एक वेळ आहे, मी मंत्री जरी होतो आणि आता खासदार, मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सायंटिस्ट आणि तज्ज्ञ लोकांना बोलव, त्यांना 1.5 तास देतो, त्यांनी यावं, प्रेझेंटेशन करावं आणि मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावं, जावं. त्यांची जी फी आहे ती मी देतो. हे मी असं नाही शिकलो. आपण वेळ वाया घालवतो, काहीतरी शिकूया ना आपण. आणि शिकवण्यासाठी तसे क्लासेस साहेब घ्या इथे. आणि मग त्या क्लासेसमधून तयार होणारी मुलं आपण 500 लोकांना प्रशिक्षित केलं, 50 तरी उद्योग लावतील, 50 कुटुंब तरी हे होतील, प्रगतीकडे करतील. असे काहीतरी व्यवसाय आणि संघटना बोललं तर लोककल्याणकारी संघटना असतात. संघटनेमध्ये विधायक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्राचं कार्य काम संघटनाने करावं, अशी संघटना असावी असं मला वाटतं. पदासाठी नाही, नाव लिहिण्यासाठी अमुक सेक्रेटरी आधी सोडा हो, सगळं मिळवलंय तुम्ही. आता काहीतरी समाजासाठी करूया. हा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय, तो अभिमानाने जगावा, स्वाभिमानाने जगावा. महाराष्ट्र माझा, हे माझं अस्तित्व महाराष्ट्राचं सांगता यावं, अशी परिस्थिती निर्माण करूया. संस्थेने 5 वर्षाचं काळ ठेवावा आणि 5 वर्षानंतर एक अहवाल द्यावा. आम्ही हे केलं. एवढ्या लोकांना दारिद्र्याखाली बाहेर आणलं, कोणा लाखातून करोडोकडे नेलं आणि हे टॅक्स पेअर झाले, इन्कम टॅक्सचे. अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काम करूया. माझ्या तुम्हाला शुभेच्छा. माझ्या मराठा समाजातील बंधू भगिनी, माता आणि सगळे मित्र, तुम्ही जीवनात यशस्वी व्हावं. तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या कुलदैवत रामेश्वराने द्यावं ही प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.